पापा, मागच्या 38 वर्षापासून तुम्ही डिपार्टमेंटमध्ये इमानदारीचा ढोल वाजवताय. काय भेटलं तुम्हाला त्याच्या बदल्यामध्ये? ताण तणाव, टेन्शन, अजून? हो, पण मी इज्जत एवढी कमवली त्याचा हिशोब पण तू लावू शकत नाही. राठोड साहेबाच्या मुलांनी दुबईला बिझनेस टाकलाय आणि त्या पवार साहेबाच्या मुलांनी तर 5 स्टार हॉटेल टाकली आहे. मला एक सांगा, ते राठोड साहेब आणि पवार साहेब तुमच्या डिपार्टमेंटला होते ना, मग त्यांच्या हिस्साला पैसे, प्रॉपर्टी आणि तुमच्या हिस्साला काय आलं? फक्त इज्जत. मला त्यांच्याबद्दल काही माहीत नाही. मी माझं काम माझ्या इमानदारीनं केलंय, त्याच्याबद्दल तुझ्या आईचं आणि माझं याच्यावर खूप गर्व आहे. गर्व तर आहे पप्पा, पण मागच्या 38 वर्षापासून जे तुम्ही इमानदारीचं ढोल वाजवलंय ना डिपार्टमेंटमध्ये, त्याच्या बदल्यात भेटलं काय? गर्व तर आहे पप्पा, पण मागच्या 38 वर्षापासून जे तुम्ही इमानदारीचं ढोल वाजवलंय ना डिपार्टमेंटमध्ये, त्याच्या बदल्यात भेटलं काय? अरे भैया, ती गाडी दिली होती त्याचे किती झाले? 1 मिनिट. ऑइल चेन 400, 2 इंडिकेटर 180, क्लच प्लेट 300, मजुरी 200, टोटल झाले 1080. राऊंड फिगर 1000 रुपये देतो. राऊंड फिगर 1100 देऊन टाक. बिल काय नाव करू? दिलीप एकनाथ चव्हाण. तुम्ही चव्हाण सरांचा मुलगा आहात का? हो. एक काम करतो, मजुरी 200 कॅन्सल करतो. 880, नाही राऊंड फिगर 850 देऊन टाका. असं का बरं? त्यांच्यामुळे माझ्या घरी व्यवस्थित चालू आहे. मी त्यांच्याकडे मजुरी घेईन का? काय पप्पा, पण मागच्या 38 वर्षापासून जे तुम्ही इमानदारीचं ढोल वाजवलंय ना डिपार्टमेंटमध्ये, त्याच्या बदल्यात भेटलं काय? तर ऍक्च्युली काय आहे, मी एक छोटंसं बिझनेसचं प्लॅन केलंय आणि ही जागा जर मला भेटली ना कॉर्नरची, तर माझा बिझनेस खूप चांगला चालेल. हा टॉपचा एरिया आहे. नाव काय म्हणलास तू तुझं? माझं नाव दिलीप एकनाथ चव्हाण. चव्हाण? चव्हाण सरांचा मुलगा तू? हो. अरे आधी सांगायचं ना. का बरं, काय झालं? अरे त्यांच्यामुळे तर बिझनेस मध्ये, नाहीतर असतो कोणाच्या हाताखाली 10-15 हजारांनी. पण मी इज्जत एवढी कमवली त्याचा हिशोब पण तू लावू शकत नाही.